ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो ते सोबत तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना. संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे. संविधानाच्या पुढं आपण सगळे नतमस्तक झालेलो आहे. संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव EVMच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग EVM चांगलं. आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु आम्ही त्याला EVMचा दोष दिलेला नाही. EVM काय आज नाही, वर्षानुवर्ष EVM चाललेलं आहे. काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करतायत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं. आता पश्चिम बंगाल तिथं EVM चांगलं, त्याचा निकाल लागला. पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला, तेलंगणाचा निकाल लागला. तेव्हा EVM फार सुंदर, एकदम फर्स्ट क्लास. आणि निकाल जर विरोधी गेला, इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला आपण पाहिला असेल, त्यावेळेस EVM चांगलं. आणि निकाल उलटा गेला की EVMचा तुम्हाला आठवत असेल 2014ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती. त्या लाटेत पण सगळ्यांनी EVMला दोष दिला. त्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले, परंतु आत्ता 2024च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या, त्यावेळेस EVMच्या बद्दल कुणी वक्तव्य केलं नाही. बरोबर नाही. शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं. EVMच्या मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे. पुतीननी असं केलं, रशियाने तसं केलं. अरे त्यांचं किंवा अमेरिकेत EVM वापरलं जात नाही. अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो. परंतु ट्रम्प मागं गेल्या 4 वर्षापूर्वी पडले, पराभूत झाले, ह्यावेळेस निवडून आले. अशा गोष्टी चालतात. शेवटी जनतेच्या लोकशाही आहे, जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असतं. यावरून आता राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे रस्त्यावर आम्हाला जन आंदोलन त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे. एक तर इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे. दुसरी गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो. त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे. बाकीच्या ह्याला मी तुम्हाला काय सांगतो, त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माथी ते मारायचं. ह्या EVMमुळं आमचा फार चांगला रिझल्ट लागला असता, पण EVMनी आम्हाला हे केलं, EVMमुळं आमची ही वेळ आमच्यावर आली, असं काहीतरी सांगायचं. आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लीडर आपल्याकरता काहीतरी मांडतायत असा केविलवाणा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं काय नाही. पण बहुतेकांचा EVMवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.